नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात आपण? आय होप सर्वजण आनंदित आहात. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इयत्ता 8वीचा युनिट 2 मधील 2.3 द लिटल रिव्हर ही जी पोएम आहे या पोएमचं वॉर्मिंग अप, मार्जिन क्वेश्चन, त्याचबरोबर इंग्लिश वर्कशॉप याची प्रश्न उत्तर आपण काय करणार आहोत तर ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. म्हणजे हा तुम्ही व्हिडिओ बघितला तर तुम्हाला द लिटल रिव्हर ही जी पोएम आहे या पोएमचं सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला यामध्ये मिळून जातील. त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण बघा. सर्वात महत्त्वाची गोष्ट, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला इयत्ता 8वीची लिंक दिलेली आहे. त्याचबरोबर महत्त्वाचं जे इंग्लिश ग्रामर आहे त्याचे लिंकसुद्धा तुम्हाला दिलेले आहेत. त्यावर जाऊन तुम्ही इंग्लिश ग्रामर पूर्ण अभ्यासू शकता. त्याचबरोबर इयत्ता 8वीचे सर्व व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकतात. चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विशेषतः तुमच्या मित्रांसोबत चॅनलला निश्चित शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा काय होईल तर सर्व व्हिडिओ चांगल्या प्रकारे अभ्यासता येतील. चला तर आता वेळ न गमावता सुरुवात करूया द लिटल रिव्हर या पोएमचं वॉर्मिंग अप, त्याचबरोबर मार्जिन क्वेश्चन आणि इंग्लिश वर्कशॉप समजून घ्यायला. वॉर्मिंग अपमधील चिटचॅटपासून आपण सुरुवात करतो आहोत. चिटचॅटचा पहिला प्रश्न आहे बघा. यू मस्ट हॅव बीन फॉर अ फॅमिली क्लास पिकनिक टू अ रोड साईड पिकनिक स्पॉट. एक जे की नदी किनारी काय तर तुमच्या फॅमिलीसोबत किंवा तुमच्या क्लाससोबत तुम्ही काय करतात तर सहलीसाठी तुम्ही जात आहात किंवा मग गेला आहात. त्यातला पहिला प्रश्न आहे, असं गृहीत धरायचं की तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत किंवा मग तुमच्या क्लाससोबत तुम्ही पिकनिकला गेला आहात नदी किनारी. ओके, तर त्या संदर्भात काही प्रश्न आहेत चिटचॅटचे. चिटचॅटचा जो भाग असतो तो तुम्हाला आपसामध्ये डिस्कस करायचा असतो. ओके, तर पहिला प्रश्न आहे त्यामध्ये, व्हॉट डीड यू नोटीस ऑन द बँक्स ऑफ द रिव्हर. ओके, नदीच्या किनाऱ्यावर तुम्हाला कोणत्या गोष्टी पाहायला मिळाल्या. आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा, ऑन द बँक ऑफ द रिव्हर, जी काही नदी किनारा आहे, नदीचा किनारा आहे त्यावर. वी नोटीस ट्रीज, आम्हाला झाडं दिसलीत. बर्ड्स, पक्षी, ॲनिमल्स म्हणजे प्राणी. रिव्हर सँड, रिव्हरची जी वाळू आहे ती. वुमेन हू वर वॉशिंग क्लोथ्स, अशा स्त्रिया की ज्या काय करत होत्या कपडे धुत होत्या. अँड चिल्ड्रन हू वर बाथिंग नियर द बँक, अशी मुलं की जे काय करत होते तर नदी किनारी आंघोळ करत होते. या गोष्टी आम्ही नोटीस केल्या. ओके, किंवा आम्हाला त्या निदर्शनात आल्या. सेकंड प्रश्न आहे, इन विच सीझन डीड यू गो, कुठल्या सीझनमध्ये तुम्ही गेला होता. वॉज द रिव्हर फ्लो गशिंग ऑर जेंटल, नदीचा प्रवाह खूप उसळता होता, म्हणजे गशी म्हणजे खूप जोरात होता, उसळता होता की मग संथ होता. जेंटल म्हणजे संथ. तर आन्सर तुम्ही लिहू शकता, जनरली वी वेंट इन रेनी सीझन वेन द रिव्हर वॉज गशिंग. जनरली आम्ही कधी गेलो होतो तर रेनी सीझनमध्ये गेलो होतो वेन द रिव्हर वॉज गशिंग, ज्यावेळेस नदीचा प्रवाह कसा होता, खूप जोरात होता किंवा मग उसळता होता. तिसरा प्रश्न आहे, आता याच्यामध्ये आन्सर तुम्ही वेगळ्या प्रकारे लिहू शकता की आम्ही समरमध्ये गेलो आणि पाण्याचा प्रवाह कसा होता तर शांत होता, जेंटल होता, अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. प्रश्न क्रमांक 3, डीड यू नोटीस अदर पीपल बाय द रिव्हर. ओके, तुम्ही नदीच्या कडेला आणखी काही लोक पाहिलेत का. व्हॉट वर दे डुईंग, ते काय करत होते. येस आय नोटीस अदर पीपल देर, होय मी आणखीन सुद्धा लोक तिथे मी बघितले, बरेचसे लोक तिथे मी आणखीन बघितले. दे केम फॉर पिकनिक, ते सुद्धा पिकनिकसाठी आले होते, सहलीसाठी आले होते. सम केम फॉर फिशिंग, काही लोक मासे पकडण्यासाठी आले होते. सम आर लोकल, काही लोकलचे होते. हू ब्रॉट देअर कॅटल फॉर वॉशिंग, काही लोकलचे लोक होते त्यांनी काय केलं, त्यांची जनावरं जी आहेत गुरंढोरं ती वॉश करण्यासाठी आणली होती किंवा मग साफ करण्यासाठी आणले होते, आंघोळ घालण्यासाठी त्यांना. सम विमेन वर वॉशिंग देअर क्लोथ्स, काही ज्या स्त्रिया होत्या त्या काय करत होत्या, त्यांचे कपडे तिथे धुत होत्या. ओके, हे त्याचा आन्सर तुम्ही लिहू शकता. प्रश्न क्रमांक 4 आहे, व्हॉट शुड वी डू टू मेक शुअर दॅट रिव्हर्स डू नॉट गेट पोल्युटेड. ओके, नद्या प्रदूषित होणार नाही याची खात्री करून घेण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा, वी शुड स्टॉप पीपल टू वॉश देअर युटेन्सिल्स. युटेन्सिल्स म्हणजे भांडी कुंडी. ओके, आपण लोकांना थांबवलं पाहिजे त्यांचे भांडे धुण्यापासून. क्लोथ्स, कपडे धुण्यापासून. कॅटल्स इन द रिव्हर, आणि त्यांची जी गुरंढोरं आहे त्यांना धुण्यापासून. कुठे तर नदीमध्ये त्यांना धुऊ द्यायचं नाही. काय काय युटेन्सिल म्हणजे त्यांचे भांडेकुंडी, क्लोथ्स म्हणजे कपडे आणि कॅटल्स म्हणजे गुरंढोरं. वी शूड ऑल्सो बॅन फॉर थ्रोईंग हाऊसहोल्ड अँड इंडस्ट्रियल वेस्ट इन द रिव्हर.
वी शुड ऑल्सो बॅन, आपण आणखीन काय केलं पाहिजे, बॅन केलं पाहिजेत कशासाठी, तर थ्रोईंग हाऊसहोल्ड, जे की घरगुती तुम्ही वस्तू टाकता, कचरा आहे, केर कचरा घरगुती तो, त्याचबरोबर इंडस्ट्रियल वेस्ट म्हणजे इंडस्ट्रीतून बाहेर पडणार जे वेस्ट आहे, खराब गोष्टी ज्या रिव्हरमध्ये सोडल्या जातात त्यांना आपण काय केलं पाहिजे, तर ते करण्यापासून आपण बॅन केलं पाहिजे, त्याच्यावर निर्बंध आपण घातले पाहिजेत, तरच आपण काय करू शकतो, तर नदींना प्रदूषित होण्यापासून रोखू शकतो. अशा जर गोष्टी आपण केल्या तर. पुढचा प्रश्न आहे बघा वॉर्मिंग अपमधीलच, तो आहे फिल अप द टेबल ऑफ सीझन्स इन इंडिया. आता टेबल तुम्हाला फिलअप करायचं आहे भारतातील सीझन्सचा, टाईम ऑफ इयर, सीझन आणि इंग्लिश नेम त्याचं दिलेलं आहे, रिकाम जागा दिल्या त्या तुम्हाला फिल करायच्या आहेत. तर बघूया काय दिलं आहे बघा. पहिलं मिड फेब्रुवारी टू मिड एप्रिल. आता मिड फेब्रुवारीपासून तर मिड एप्रिलपर्यंत सीझन कुठला असतो, तो असतो वसंत, आणि त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात स्प्रिंग. आन्सर मी दिले तिथं, स्प्रिंग त्याला असं म्हणतात, SPRING. ओके. पुढचा प्रश्न आहे मिड एप्रिल टू मिड जून. एप्रिलच्या मध्यापासून तर जूनच्या मध्यापर्यंतचा जो टाईम आहे इयरचा त्याला मराठीमध्ये म्हणतात ग्रीष्म आणि इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात समर. आता ग्रीष्मची स्पेलिंग आहे GRISHMA. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मिड जून टू मिड ऑगस्ट. आता याला मराठीमध्ये म्हणतात वर्षा आणि इंग्लिशमध्ये म्हणतात रेनी सीझन. ओके. पुढचा आहे मिड ऑगस्ट रेनी सीझन, RAINY सीझन. ओके. पुढचा प्रश्न आहे मिड ऑगस्ट टू मिड ऑक्टोबर. मिड ऑगस्टपासून तर ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत त्याला मराठीमध्ये म्हणतात शरद ऋतू, शरद. ओके. SHRAD आणि इंग्लिशमध्ये म्हणतात ऑटम. त्यानंतर आहे मिड ऑक्टोबर टू मिड डिसेंबर. त्याला मराठीत म्हणतात हेमंत आणि इंग्लिशमध्ये म्हणतात प्री विंटर. ओके. शेवटचा आहे मिड डिसेंबर टू मिड फेब्रुवारी. ओके. हा जो ड्युरेशन आहे त्याला मराठीमध्ये म्हणतात शिशिर. ओके. आणि इंग्लिशमध्ये म्हणतात विंटर, शिशिर, SHIR. ओके. हे त्याच्या आन्सर्स तुम्ही लिहून घेऊ शकता. ओके. चला पुढचा प्रश्न आहे बी मॅच द वेदर विथ द सीझन. वेदर जे आहे हवामानाची ऋतूशी तुम्हाला काय करायची, जुळणी करायची आहे. ओके. सीझन म्हणजे ऋतू सर्वांना माहिती आहे आणि वेदर म्हणजे हवामान. तर याचे आन्सर्स इथे मी डिरेक्टली दिले, ते आन्सर्स आपण डायरेक्टली बघूया. विंटर जर बघितलं तर विंटर मॅच होतो आहे कशासोबत, तर कोल्डसोबत, थंडी. त्यानंतर आहे मॉन्सून रेनी, स्प्रिंग ते असणार आहे प्लीझंट, प्री विंटर विंडी, समर हॉट. ओके. आणि ऑटमसाठी असणार आहे कूल. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. क्वेश्चन नंबर 2 आहे पोएट्स मेक द पोएम म्युझिकल अँड डिफरंट फ्रॉम प्रोज बाय यूजिंग मेनी पोएटिक डिव्हायसेस. कवी जे असतात ते काय करतात, तर वेगळ्या प्रकारच्या पद्यात्मक पद्धतीचा वापर करून कविता ज्या आहेत त्या कशा करतात, तर अतिशय म्युझिकल, संगीतमय. ओके. किंवा मग डिफरंट, वेगळ्या बनवण्याचं काम करत असतात. ओके. त्यासाठी ते काय करतात, तर वेगवेगळ्या प्रकारचे पोएटिक डिव्हायसेस वापरतात. ओके. पोएटिक डिव्हायसेस काय करत असतात, तर पोएट वापरत असतात. ओके. वन ऑफ देम इज यूजिंग वर्ड्स दॅट बिगिन विथ द सेम साऊंड इन द सेम टाईम. त्यापैकीच एक आहे पोएटिक डिव्हाइस, तो म्हणजे काय असतो, तर तो कशा प्रकारे वापरलेला असतो, तर त्याची सुरुवात ही काय झाली असते, तर सेम साऊंड जे आहे त्याने झालेली असते किंवा मग सेम वर्डने काय झाली असते, तर सुरुवात झालेली असते. त्याला हा एक प्रकारचा काय तर पोएटिक डिव्हाइस आहे. तर फॉर एक्झाम्पल ब्युटिफुल बर्ड, BB. ओके. सेम साऊंड आहे. सॅड सॉन्ग, SS. स्टेपिंग स्टोन, SS. स्टेपिंगचं S आणि स्टोनचं S. सिटी साईट, स. नो वन नो, नो न. इथे काय झाले, तर सेम साऊंड इथे आलेले आहेत, अंडरलाईन केलीत बघा त्यांना. तर आपण म्हणू शकतो की हे जे काही सेम साऊंड येत आहेत, रिपीट होत आहेत, हे काय तर एक पोएटिक डिव्हायसेसचा तो एक प्रकार आहे. पण कुठलं पोएटिक डिव्हाइस आहे ते, तर ते खाली नाव दिलं बघा त्याचं. दिस डिव्हाइस इज कॉल्ड ॲलिट्रेशन. हे जे डिव्हाइस आहे पोएटिक डिव्हाइस, हा जो अलंकार आहे त्यालाच काय म्हणतात, तर ॲलिट्रेशन असं म्हणतात. ॲलिट्रेशनला मराठीत म्हणतात अनुप्रास अलंकार. आणखीन एक महत्त्वाची सूचना सांगतो बघा की ॲलिट्रेशनवर मी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे.
त्या व्हिडिओवर जाऊन तुम्ही ॲलिट्रेशन आणखीन चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता. इथे तर मी तुम्हाला समजून सांगतो आहे, पण त्यामध्ये जाऊन तुम्ही ॲलिट्रेशन चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता. याची लिंक तुम्हाला ग्रामरमध्ये मिळून जाईल किंवा मग याची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावर जाऊन तुम्ही बघू शकता. ओके, तर ॲलिट्रेशन असं म्हणतात की जो सेम साऊंड येतो त्यावेळेस त्या अलंकाराला म्हणतात ॲलिट्रेशन. काय दिले बघा, दिस डिव्हाइस इज कॉल्ड ॲलिट्रेशन अँड बिलॉंग टू अ सेट ऑफ सिमिलर डिव्हाइसेस नेम स्पीकर ऑफ स्पीच. हे अलंकाराचेच प्रकार आहे ॲलिट्रेशन. ओके, जिथे सेम साऊंड काय असतो तर रिपीट झालेला असतो. फिगर्स ऑफ स्पीच ॲड टू द ब्युटी ऑफ अ पोएम. जे अलंकार असतात ते काय करतात तर ब्युटी ऑफ पोएम म्हणजे पोएमला काय करतात तर आणखीन सुंदर बनवण्याचं काम करत असतात. ओके, नाव राईट 5 पेअर्स ऑफ वर्ड्स दॅट बिगिन विथ द सेम साऊंड. आता तुम्हाला काय करायचं आहे तर सुरुवातीला एकाच प्रकारचा ध्वनी किंवा उच्चार येईल अशा शब्दाच्या जोड्या तुम्हाला लिहायच्या आहेत. तर इथे लक्षात ठेवायचं की द फर्स्ट साऊंड इज इम्पॉर्टंट. साऊंड महत्त्वाचा आहे सुरुवातीचा, फर्स्ट लेटर महत्त्वाचं नाही किंवा स्पेलिंग महत्त्वाची नाही, तर साऊंड महत्त्वाचा आहे. ओके, तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा, टॉल ट्री, टी टी, ट ट इथे आपलं रिपीट झालेलं आहे साऊंड. रॉक रोड, आर आर, र र. ओके, रॉक रोड. क्विक क्वेश्चन, क क इथे रिपीट झालेलं आहे. हरीश हिअर्स हम ऑफ बीज, एच एच एच. ओके, ह ह ह रिपीट झालेलं आहे. हाय हिल्स. जोसेफ जंप. हे काय तर काही एक्झाम्पल्स आहेत, जे जे अंडरलाईन करा, एच एच अंडरलाईन करा. तर हे काही एक्झाम्पल्स आहेत तर ॲलिट्रेशनचे. ओके, आय होप तुम्हाला ॲलिट्रेशन समजलेलं आहे. पुन्हा एकदा सांगतोय, ॲलिट्रेशनवर मी डिटेल व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता माझ्या यूट्यूब चॅनलला. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. ओके, चला पुढे बघूया. पुढचा प्रश्न आहे बघा, पॉईंट आहे पुढचा वॉर्मिंगअपमधीलच, तो असणार आहे ऑनोमोटोपोइया. ही जी काही फिगर ऑफ स्पीच आहे त्याबद्दल काय दिलं आहे बघा. पोएट ऑल्सो मेक यूज ऑफ वर्ड्स दॅट रिसेंबल अ साऊंड. ओके, पोएट काय करतात तर काही वर्ड्स वापरतात जे काय असतात तर आवाजासारखे ते असतात किंवा मग आवाज व्यक्त करणारे ते शब्द असतात. ओके, द वर्ड्स आर फॉर एक्झाम्पल काही शब्द आहेत जे आवाज रिप्रेझेंट करतात, आवाज सांगण्याचं काम करतायत. ओके, किंवा मग आवाजासाठी ते वापरले जातात, जसं की बँग, स्विश, बीप, रोर, ट्वीट. हे काय तर आवाज सांगणारे गोष्ट आहे. ओके, ट्वीट म्हणजे चिवचिव करणे, रोर म्हणजे गरज नाही, बीप म्हणजे आवाज, स्विश म्हणजे सुद्धा आवाज, एक आवाजाचा तो भाग आहे. ओके, सच वर्ड्स आर कॉल्ड ऑनोमोटोपोइया. आणि हे जे वर्ड्स असतील या वर्डलाच काय म्हणतात तर ऑनोमोटोपोइया म्हणतात. इफ दे अकर इन सम लाईन्स ऑफ द पोएम ऑफ अ पोएम, द फिगर ऑफ स्पीच इज दॅट लाईन इज कॉल्ड ऑनोमोटोपोइया. आणि हे जे वर्ड जर तुम्हाला काही लाईनमध्ये दिसले पोएमच्या तर त्यालाच काय म्हणतात तर अलंकार म्हणतात. कुठला? ऑनोमोटोपोइया. अंडरस्टँड? ऑनोमोटोपोइया म्हणजे काय तर अनुकरणात्मक अलंकार, त्याला मराठीत म्हणतात अनुकरणात्मक अलंकार. याच्यावर सुद्धा स्पेशल व्हिडिओ बनवला आहे, तो सुद्धा जाऊन तुम्ही बघू शकता, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. एक गेम दिलेला आहे बघा, समजलं ना थोडक्यामध्ये. ऑनोमोटोपोइया म्हणजे काय तर या अलंकारात जे ध्वनी किंवा मग आवाज आहे व्यक्त करणारे शब्द वापरलेले असतात. ओके, पोएममध्ये आहे की नाही, लाईनमध्ये त्या, तर त्यालाच ऑनोमोटोपोइया असं म्हणतात. ओके, प्ले गेम आहे एक, तर सेट टाईम लिमिट 5 मिनिट्स, 5 मिनिटाचा टाईम लिमिट सेट करायचा आहे. यूजिंग लेटर्स फ्रॉम द वर्ड्स ऑनोमोटोपोइया. आता ऑनोमोटोपोइया जो शब्द आहे त्याच्यापासून सगळे लेटर्स तुम्हाला बघायचे आणि तुम्हाला काय करायचं तर 4, 5, 6 लेटरचे वर्ड्स तुम्हाला बनवायचे आहेत. ओके, राईट देम डॅम आणि त्यांना खाली लिहायचं आहे. द वन हू मेक मॅक्झिमम नंबर ऑफ वर्ड्स विदिन द टाईम लिमिट इज द विनर. जो सगळ्यात जास्तीत जास्त वर्ड बनवेल तो काय असणार तर विनर असणार आहे. 4, 5, 6 वर्ड्स तुम्हाला बनवायचे आहेत. ओके, आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा, ओनियन, त्यानंतर पोएट, ओपिनियन, टोमॅटो, ओपन, अ पॉइंट, पोएम, नोट, पेशंट, पोटॅटो. आता हे काही शब्द तुम्ही बनवू शकता. याच्यापैकी तुम्हाला आणखीन जरी सापडत असतील तर निश्चितच चांगली गोष्ट आहे. ही मी काही तुम्हाला एक्झाम्पल म्हणून तिथे दिलेले आहे. ओके, चला पुढे बघूया.
पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे मार्जिन क्वेश्चन. आता डायरेक्टली मार्जिन क्वेश्चन्सकडे येतो आपण. मार्जिन क्वेश्चन्स कुठे असतात तर पोएमच्या साईडला मार्जिनमध्ये प्रश्न विचारले असतात. त्याचे आन्सर इथे मी तुम्हाला देत आहे. बघा पहिला प्रश्न आहे, हाऊ डू वी नो दॅट द रिव्हर इज जस्ट नी डीप. ओके, पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की हाऊ डू वी नो दॅट द रिव्हर इज जस्ट नी डीप. नदीचं पाणी केवळ गुडघाभर खोल आहे हे आपल्याला कसं समजतं. तर आन्सर तुम्ही लिहू शकता. बघा, वी कॅन नो, आपल्याला समजू शकतं दॅट द रिव्हर इज जस्ट अ नी डीप, की जी रिव्हर आहे, नदी जी आहे ती फक्त तिच्यामध्ये काय तर केवळ फक्त गुडघाभर ती खोल आहे हे आपल्याला समजू शकतं. कारण बिकॉज द काऊज अँड कार्ट्स कॅन क्रॉस द रिव्हर इझिली. जे काऊ आहे किंवा मग कार्ट्स आहेत ते काय करतात तर इझिली काय करतात तर रिव्हर क्रॉस करत आहेत. म्हणजे ह्या थडीतून पलीकडच्या थडीकडे जात आहेत. काऊज असतील किंवा मग कार्ट्स असतील, जे गाड्या असतील, ओके, बैलगाड्या ज्याला आपण म्हणतो, त्या जात आहेत. त्यामुळे आपण म्हणू शकतो की जी रिव्हर आहे ती फक्त गुडघाभर पाणी किंवा खोल ती आहे. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट डज वन सी अलॉंग द बँक्स ऑफ द रिव्हर. ओके, त्या नदीच्या किनाऱ्यावर एखाद्याला आपण काय पाहू शकतो किंवा काय बघू शकतो कोणी एखादा. तर आन्सर लिहू शकतो तुम्ही, वन कॅन सी द सँड्स शायनिंग ब्राईटली ऑन द बँक. कोणीतरी बघू शकतं, एखादा बघू शकतो की जी सँड आहे, वाळू जी आहे ती अतिशय चमकत आहे जी किनाऱ्यावर आहे त्या नदीच्या. काश फील्ड्स आर ब्लॉसम विथ व्हाईट फ्लावर्स. काश म्हणजे काय तर एक पांढरं फुल असणारं एक उंच गवत ते आहे. तर जे काश फील्ड आहेत त्याच्यावर जी फुलं आहेत, व्हाईट फुलं, ती काय तर एकदम ब्लॉसम म्हणजे ती पण सुद्धा काय झाली तर फुललेली आहेत. मैनाज आर चिरपिंग देअर. मैनाज म्हणजे एक प्रकारचा पक्षी आहे जो काय करतोय तर गीत गातो आहे किंवा मग चिवचिवाट तो करत आहे. देअर आर ग्रोज ऑफ मँगोज अँड पाम ऑन द बँक. आणि त्या जी काही बँक आहे किनारा तिथे पामची ट्री आणि मँगो ट्रीज आहेत. ओके, पुढचा आहे, गर्ल्स अँड बॉयज ऑफ द विलेज आर सीन बाथिंग अँड स्प्लॅशिंग वॉटर क्लोज टू द बँक. आणि मुलं आणि मुली ज्या आहेत त्या गावातले ते काय करतात तर बाथिंग करताय म्हणजे आंघोळ करत आहेत त्या किनाऱ्यावर आणि पाण्याचे शिंतोडे उडवत ते आहेत तिथे. ओके, अशा प्रकारे कोणीतरी बघू शकतं रिव्हरवरून. ओके, पुढचा प्रश्न आहे, हाऊ डू द यंग चिल्ड्रन एन्जॉय इन द रिव्हर. छोटी मुलं जी आहेत ती नदीत कशी प्रकारे मजा करत आहेत. तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता. बघा, द यंग बॉयज अँड गर्ल्स बाथ क्लोज टू द बँक ऑफ द रिव्हर. जे यंग तरुण मुलं मुली आहेत ते काय करत आहेत तर लहान, यंग म्हणजे लहान, मुलं मुली जे आहेत ते आंघोळ करत आहेत कशा तर नदीच्या किनाऱ्यावर. दे आर वेडिंग अँड स्प्लॅशिंग वॉटर अराउंड. ओके, वेडिंग म्हणजे काय तर चिखल उडत, जे चिखल आहे त्यातून चालत जाणं म्हणजे तर ते काय करत आहेत तर चिखलातून चालत जात आहेत आणि पाण्याचे शिंतोडे ते आजूबाजूला उडवत आहेत. हे आन्सर तुम्ही लिहू शकता. पुढचा प्रश्न आहे, हाऊ डज द रिव्हर चेंज इन आषाढ. आता आषाढामध्ये जी रिव्हर आहे ती कशा प्रकारे चेंज होते. आषाढ काय तर महिना आहे, तर आषाढ महिन्यात नदीमध्ये कसा बदल होतो किंवा नदी कशा प्रकारे बदलते, चेंज होते, यावरचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता. बघा, इन आषाढ महिन्यामध्ये ब्लॅक क्लाउड्स ऑफ रेन गॅदर अँड इट स्टार्टेड रेनिंग हेविली. खूप अंधकारमय असे काय येतात तर काळे ढग येतात आणि पाऊस खूप जोराचा सुरू होत असतो आषाढामध्ये. वॉटर इन द रिव्हर राईज. आणि पाण्याची जी पातळी आहे नदीची ती वाढते. द रिव्हर इज फ्लुडेड. नदींना पूर येतो. इट ग्रो स्ट्रॉंगर. आणि पूर आल्यामुळे नदी जी आहे ती स्ट्रॉंग बनते, भयंकर बनते. द एअर इज फुल ऑफ बॅबलिंग साऊंड अँड द मडी टोरंट स्विल अलॉंग द रिव्हर. आता जे काही एअर आहे तो पूर्णतः त्या हवेमध्ये काय येतं तर बॅबलिंग साऊंड म्हणजे मंजूळ असा आवाज त्या हवेचा येत असतो. अँड मडी टोरंट स्विल. टोरंट म्हणजे काय तर जोरदार प्रवाह. ओके, आता जे काही पाण्याचा प्रवाह आहे तो कसा होतो तो खूप जोरात होतो. आणि मडी म्हणजे गडूळ असा पाण्याचा प्रवाह तो होत असतो. ओके, एव्हरीथिंग अराउंड द लँड बिकम्स अलाइव्ह. आणि जे जमिनीवर आहे ते सर्व जिवंत होतात. अँड पीपल सेलिब्रेट टू वेलकम द रेन. आणि लोक काय करतात तर सेलिब्रेट करतात आणि पावसाचं काय करतात तर स्वागत करतात आषाढ महिन्यामध्ये. हे आन्सर तुम्ही तिथे लिहू शकता. पुढचा आहे इंग्लिश वर्कशॉप. इंग्लिश वर्कशॉपला सुरुवात करतो आपण. इंग्लिश वर्कशॉपमध्ये पहिला प्रश्न आहे बघा, नेम द फॉलोइंग फ्रॉम द पोएम. ओके,
खाली जे विचारलेली गोष्टी आहेत ते तुम्हाला पोएममध्ये शोधायचं आहे. जसं पहिलं विचारले तुम्हाला 2 ट्रीज, कुठले 2 ट्रीज सांगितलेले आहेत पोएममध्ये, तर एक आहे मँगो आणि दुसरा आहे पाम ट्री. दुसरा आहे, पुढचा प्रश्न आहे 2 ॲनिमल्स, कुठले 2 ॲनिमल्स विचारलेले आहेत. तर ॲनिमल्स तुम्हाला सापडतील पोएममध्ये काऊ अँड जॅकल्स. ओके, हे 2 ॲनिमल्स इथे दिलेले आहेत. पुढचा आहे 2 सीझन्स, 2 सीझन्स कुठले आहेत. ओके, तर 2 सीझन्स आहेत समर अँड रेनी, हे 2 सीझन्स आपल्याला पोएममध्ये दिसून येतात. त्यानंतर आहे 2 नॉन इंग्लिश वर्ड, 2 नॉन इंग्लिश वर्ड्स कुठले आहेत. एक आहे आषाढ आणि दुसरा आहे गमछा. गमछासुद्धा काय तर एक नॉन इंग्लिश वर्ड आहे, आषाढसुद्धा नॉन इंग्लिश वर्ड आहे, मराठी शब्द आहे तो आषाढ. 2 डिफरंट टायमिंग ऑफ द डेज, दिवसाचे 2 डिफरंट टायमिंग सांगणारे शब्द कुठले. तर तो आहे डस्क अँड डाऊन, हे काय तर 2 टायमिंग सांगणारे 2 डिफरंट टायमिंग ऑफ द डे आहेत. ओके, पुढचं आहे पिक फ्रॉम द पोएम वर्ड्स दॅट डिस्क्राईब साऊंड्स. ओके, आता पोएममधून तुम्हाला शोधायचे असे शब्द की जे काय करतात तर साऊंडला डिस्क्राईब करतायत. ओके, तर एक आहे चिर्पिंग, दुसरा आहे हाऊल, तिसरा आहे बॅबलिंग. ओके, आता बॅबलिंग म्हणजेच मंजूळ ध्वनी, अंडरस्टँड. पुढचा आहे स्विरल. ओके, तर हे शब्द आहेत की जे साऊंडला डिस्क्राईब करतायत. पुढचा प्रश्न आहे पिक आउट वर्ड्स दॅट डिस्क्राईब द फ्लो ऑफ द रिव्हर वॉटर. ओके, पिक आउट वर्ड्स दॅट डिस्क्राईब द फ्लो ऑफ द रिव्हर वॉटर, असे शब्द तुम्हाला शोधायचे आहेत की जे काय करतात तर जो रिव्हरचा फ्लो आहे, प्रवाह आहे, त्याला डिस्क्राईब करता आहेत. पहिला आहे मींडर, मींडर मीन्स वळण घेत जाणं. ओके, स्ट्रॉंग करंट. ओके, त्यानंतर आहे पुढचा शब्द तो म्हणजे इन्स्पॅट. ओके, हा सुद्धा काय करतो तर इन्स्पॅट म्हणजे आपण त्याला म्हणतो की अचानक आलेला पूर, जोरदार प्रवाह. आणि मडी टोरंट. ओके, मडी टोरंट म्हणजे काय तर गढूळ असा पाण्याचा जोरदार प्रवाह. हे शब्द जे आहेत ते काय करतात तर पाण्याच्या प्रवाहाला सांगण्याचं काम करत आहेत. पुढचा प्रश्न आहे फाइंड आउट 5 लाईन्स फ्रॉम द पोएम दॅट कंटेन द फिगर ऑफ स्पीच ॲलिट्रेशन. 5 लाईन तुम्हाला शोधायच्या आहे पोएममधून की ज्या ॲलिट्रेशनचे एक्झाम्पल्स आहेत. अंडरलाईन द इनिशियल साऊंड ऑफ वर्ड्स रिपीटेड इन ईच ऑफ द लाईन्स. आणि पोएममध्ये काय करायचं तुम्हाला तर अंडरलाईन करायचं आहे त्या शब्दांना किंवा त्या वर्ड्सला, त्या साऊंड्सला जे काय झाले ते रिपीट झालेले आहेत पोएममध्ये. ओके, त्याचा आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता. बघा, पहिला तर मला सापडलेला आहे, आता हे 5 आहेत, त्याची अंडरलाईन मी तुम्हाला तुमच्यासमोरच करत आहे. पहिला जो एक्झाम्पल आहे त्यामध्ये बघा अँड काऊज अँड कार्ट्स, इथे काऊज सी, कार्ट्स सी आणि कॅन क्रॉस. ओके, हे जे ते रिपिटेशनचेच किंवा मग आपण त्याला ॲलिट्रेशनचं एक्झाम्पल आहे. काऊज क, कार्ट्स क, कॅन क आणि क्रॉस क. आता हे सगळे रिपिटेशन आहे, साऊंड आहेत, हे सगळे काय तर क साऊंडचे आहेत, त्यामुळे हे एक्झाम्पल आहे ॲलिट्रेशनचं. ओके, त्यानंतर पुढचा जो आहे तो आहे नो साईन ऑफ स्लाईम, द सँड्स शाईन ब्राईट. ओके, त्याच्यामध्ये एस एस, इथं एस आणि इथं एस, हे काय झाले तर पुन्हा पुन्हा वापरलेले साऊंड्स आहेत, त्यामुळे हे एक्झाम्पल आहे ॲलिट्रेशनचं. ओके, पुढचं आहे द जॅकल्स हाऊल इज हर्ड, एच हाऊल्सचं एच आणि हर्डचं एच, हे सुद्धा इथे रिपीट झालेलं आहे, त्यामुळे हे एक्झाम्पल आहे ॲलिट्रेशनचं. गर्ल्स अँड बॉयज बाथ क्लोज द बँक, बाथचं बी, बॉयचं बी आणि बँकचं बी, हे काय तर साऊंड्स आहेत ब ब. ओके, तर हे एक्झाम्पल आहे कशाचं ॲलिट्रेशनचं. पुढचं आहे ॲट डस्क अँड डाऊन, डी आणि डी. ओके, वन्स देअर बाथ इज डन, म्हणजेच इथे आपला डी डी आपल्याला काय झालं असतं रिपीट झालेलं दिसतं ते साऊंड, त्यामुळे ते एक्झाम्पल आहे ॲलिट्रेशनचं. हे असं तुम्ही उत्तर लिहू शकता. ओके, चला पुढचा प्रश्नाकडे जाऊया. पिक आउट 4 लाईन्स दॅट कंटेन द फिगर ऑफ स्पीच ऑनोमोटोपोइया. आता 4 लाईन तुम्हाला शोधायच्या आहेत ज्यामध्ये ऑनोमोटोपोइया हे अलंकार वापरलेला आहे. तर याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता बघा चिर्पिंग मैनाज थ्रू दॅट साईट. चिर्पिंग, हा चिर्पिन हा शब्द तुम्हाला दिसतोय तो आहे ऑनोमोटोपोइयाचं एक्झाम्पल. पुढचं आहे जॅकल्स हाऊल, हे आहे हाऊल हा वर्ड आहे जो साऊंडला रिप्रेझेंट करण्याचं काम करतो किंवा मग आवाज व्यक्त करणारा तो शब्द आहे चिर्पिंग नंतर. ओके, द इयर इज रीफ विथ बॅबलिंग
साऊंड. आता बॅबलिंग हा सुद्धा काय तर आवाज व्यक्त करणारा शब्द आहे. ॲज द मडी टोरंट स्विल सुद्धा काय तर एक आवाज व्यक्त करणारा शब्द आहे. त्यामुळे हे सगळे जे एक्झाम्पल्स आहेत ते कशाचे आहेत तर ऑनोमोटोपोइयाचे आहेत. हे सगळ्या लाईन्स तुम्हाला पोएममध्ये दिसून येतील. म्हणजे ऑनोमोटोपोइया असेल किंवा मग ॲलिट्रेशन या सर्व लाईन तुम्हाला पोएममध्ये दिसून येतील. हे त्याचे आन्सर तुम्ही लिहू शकता. पुढचा प्रश्न आहे रिअरेंज द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये तुम्हाला हे वर्ड्स लिहायचे आहेत. जसं समर, साईन, स्लाईम, सँड, शेड, स्टिअर, स्कोर, साऊंड, स्विल अँड स्ट्रॉंग. हे जे तुम्हाला ते रिअरेंज करायचे आहेत ते वर्ड्स अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये. तर आन्सरमध्ये तुम्ही टाकू शकता बघा. आता अल्फाबेटिकल म्हणजे तुम्हाला ABCDEFGH असं झेडपर्यंत. तर एस तर सगळेच आहेत, पण एस नंतर तुम्हाला कन्सिडर करावं लागेल ए. ओके, मग एस नंतर ए असणारा शब्द आहे सँड याच्यामध्ये. त्यानंतर आहे ए नंतर असतो BC, तर इथे असणार आहे स्कोर. बी तर नाही आहे, बी पासून तर मग स्कोर आहे. सी नंतर असणार आहे EFGH, एचचा सापडतो आहे, EFG नाही आहे तर मग शेड. अशा प्रकारे तुम्हाला ते शोधायचं आहे. ओके, ABCD सर्वांचा विचार तुम्हाला करायचा आहे. साईन, स्लाईम, साऊंड, स्टिअर, स्ट्रॉंग, समर, स्विल हे त्याचे आन्सर्स तुम्ही लिहू शकता. पुढचं आहे बँक, ब्लॉसम, बॉईज, बाथ, बॅबलिंग. तर इथे तुम्हाला घ्यावं लागेल. आता बँक आणि सगळ्यांची सुरुवात BBने झालेली आहे. बँक आणि बॅबलिंग हे दोन्ही त्याच्यानंतर ए आलेलं आहे, पण त्याच्यानंतर तिसरा जो लेटर आहे त्यामध्ये बॅबलिंग जो आहे त्याचा बी अगोदर येतो आहे. त्यामुळे बॅबलिंग सुरुवातीला असेल, त्यानंतर असेल बँक्स, त्यानंतर असेल बाथ, त्यानंतर असेल ब्लॉसम आणि त्यानंतर असेल बॉईज. हे तुम्ही आन्सर लिहू शकता. हे अरेंजमेंट तुम्ही अशा प्रकारे करू शकता. पुढचं आहे दीज, दो, टू, थ्रॉंग, देर, दे, ट्रॅप, टोरंट. ओके, आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा. देर, दीज, दे, दो, थ्रॉंग, त्यानंतर टू, टोरंट आणि ट्रॅप हे त्याचा आन्सर तुम्ही लिहू शकता. क्वेश्चन नंबर 4 आहे बघा. आन्सर्स मी डिरेक्टली दिले जे कलरमध्ये आहेत. ओके, तर ते काय असणार आहेत आन्सर्स असणार आहेत. व्हॉट आस्पेक्ट्स फ्रॉम द पोएम डू द फॉलोइंग फ्रेजेस डिस्क्राईब. कुठल्या प्रकारचे आस्पेक्ट जे आहे ते खालील पोएममध्ये डिस्क्राईब केलेले आहेत. आन्सरमध्ये तुम्ही टाकू शकता बघा. देअर कूल शेड. आन्सरमध्ये असेल कूल शेड ऑफ मँगो ट्रीज अँड पाम ग्रोज. म्हणजे जे देअर कूल शेड जे आहे ते डिस्क्राईब करते काय तर शेड म्हणजे सावली कशाची, मँगो ट्रीज आणि पाम ग्रोजची. ओके, पुढचं ओनली कीन डीप. तर इथे ओनली कीन डीप जे आहे ते डिस्क्राईब करते कशाला तर वॉटर इन द रिव्हर. पाण्याचे जे काही रिव्हर आहे, नदीचं जे पाणी आहे त्याला रेफर करण्यासाठी किंवा ते डिस्क्राईब करण्यासाठी कीन डीप हा शब्द वापरलेला आहे. कीनली डीप हा शब्द वापरलेला आहे. त्यानंतर आहे नॉट टू स्टीप. ओके, नॉट टू स्टीप हा जो वर्ड आहे. ओके, तर याला काय म्हणून वापरलेलं आहे. ओके, तर याचा वापर केलेला आहे बोथ द बँक विच आर नॉट व्हेरी डीप. म्हणजेच काय दोन्ही जे बँक असतील त्या काय नाही तर पूर्णतः डीप नाहीत हे सांगण्यासाठी वापरलेलं आहे. क्वेश्चन नंबर पुढचा आहे बघा. हाऊस वर्क ऑन द रिव्हर बँक. हाऊस होल्ड वर्क ऑफ वाईव्स. ओके, हे तुम्ही आन्सर लिहू शकता. इन्स्पॅट म्हणजे रिव्हर्स फ्लड. त्यानंतर आहे राईफ अँड साऊंड. ओके, राईफ अँड साऊंड हा जो शब्द आहे त्यासाठी वापरलेला आहे द एअर. ओके, हे त्याचा आन्सर तुम्ही घेऊ शकता. ओके, पुढचा जो प्रश्न आहे तो असणार आहे प्रश्न क्रमांक 5. ओके, आता प्रश्न क्रमांक 5 काय दिलेला आहे. द पोएम डिस्क्राइब्स 2 डिफरंट पिक्चर्स ऑफ द रिव्हर इन समर अँड इन रेनी सीझन. पोएम जी आहे ती डिस्क्राईब करते 2 डिफरंट पिक्चर्स नदीचे समर आणि रेनी सीझनमधले. राईट डाऊन 4 पॉईंट्स ऑफ कॉन्ट्रास्ट. 4 पॉईंट्स तुम्हाला लिहायचे ज्यामध्ये फरक दिसेल. नदीचा जो सीन आहे तो चेंज कशा प्रकारे होतो आहे ते दिसेल आपल्याला त्या 4 पॉईंट्समधून. तर आता हे इन समर अँड मान्सून असे 2 तुम्हाला कॉलम करायचे आहेत. आन्सर मी ते दिलेले आहे बघा डायरेक्ट. समरसाठी एक आहे आणि विंटरसाठी एक आहे. तर समरमध्ये लिटल रिव्हर जी असते समरमध्ये ती छोटी असते. तीच विंटरमध्ये असते फ्लडेड म्हणजे पूर आलेला असतो नद्यांना. ओके, त्यानंतर आहे बँक्स नॉट टू स्टीप. ओके, बँक नॉट टू स्टीप याच्यासाठी म्हणजे खोल नाही व्हावं जास्त बँक. तर
याच्यामध्ये विंटरमध्ये असतं वॉटर रायझन, पाण्याची पातळी वाढते, टोरंट स्विल अलॉंग, आणि टोरंट स्विल्स तयार होत असतात, भवरे तयार होतात. स्विल म्हणजे भवरा, जसं मी तुम्हाला सांगितलं आहे. त्यानंतर मिंडर्स अलॉंग. आता मिंडरचा अर्थ आहे तुम्हाला मी सांगितलेला आहे, तो म्हणजे वळण घेत जाणं. ओके, म्हणजे समरमध्ये जी रिव्हर असते ती वळण घेत जाते, आणि इन विंटरमध्ये करंट्स ग्रो स्ट्रॉंग, पाण्याचा जो प्रवाह आहे तो खूप मोठा झालेला असतो विंटर सीझनमध्ये. ओके, त्यानंतर आहे नो साईन ऑफ स्लाईम, सँड शाईन ब्राईट. ओके, आता स्लाईम म्हणजे काय तर चिकट पदार्थ किंवा चिखल. नो साईन ऑफ स्लाईम. आता समर जे काही सीझन आहे त्यामध्ये कुठल्या प्रकारचा चिखल नसतो. सँड शाईन ब्राईट, आणि जी वाळू आहे ती एकदम छान प्रकारे चमकत असते समरमध्ये. ओके, उन्हाळ्यामध्ये. आणि हिवाळ्यामध्ये विंटरमध्ये विलेज स्टिअर्स टू लाईफ, सेलिब्रेट रेन. जे विलेजेस असतात ते म्हणजे सगळे जे काही पात्र असतील विलेजमध्ये ते सर्व बघतात आणि सेलिब्रेट रेन आणि पावसाचा आनंद घेत असतात विंटर सीझनमध्ये. ओके, हे त्याचा आन्सर तुम्ही लिहू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 6, तो म्हणजे गेस हू आय एम. मी कोण आहे ते ओळखायचं आहे. तर निश्चितच आन्सर पण मी दिलेला आहे. आय ऑलवेज रन, मी नेहमी पळते. आय नेवर वॉक, मी कधी चालत नाही. आय ऑफन मर्मर, मी नेहमी गुणगुणते, बट नेवर टॉक, परंतु मी कधी बोलत नाही. आय हॅव अ बेड, मला झोपायला जागा आहे किंवा बिछाना आहे, बट नेवर स्लीप, परंतु मी झोपत नाही. आय हॅव अ माउथ, मला तोंड आहे, बट हार्डली ईट, परंतु मी कधीतरी खाते किंवा मला खाता येत नाही. आय लव टू फॉल, मला पडायला आवडतं, बट कांट क्लाइंब अप, परंतु मी वरती जाऊ शकत नाही किंवा पुन्हा चढू शकत नाही. गेस हू आय एम, मी कोण आहे, प्लीज डोंट गिव्ह अप, काय करू नका, प्रयत्न सोडू नका. ओके, आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता, ही आहे रिव्हर, म्हणजे ही जी पोएम आहे छोटीशी ती रिव्हरबद्दल ती आहे. ओके, आता ह्याच पोएमला तुम्हाला ट्रान्सलेट करायचं आहे कशामध्ये, तर तुमच्या भाषेमध्ये, पोएटिक फॉर्ममध्ये. तर मी अशा प्रकारे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, मी नेहमी धावत असते, कधी चालत जात नाही, खूपदा कुजबुजत असते, बोलत मात्र केव्हाच नाही, मऊ बिछाण्याची जमीन असते पण झोप कधी माहीतच नसते, मला मूक असते परंतु खाणं होतच नाही, मला वरतून कोसळायला आवडतं पण वरती चढणं शक्य नाही, ओळखा पाहू मी कोण, कृपया सोडून देऊ नका. उदर आन्सर असणार आहे नदी. प्रश्न क्रमांक 7 आहे बघा. इमॅजिन यू वर ॲट अ रिव्हर साईड क्लास पिकनिक अँड स्लीप्ड अँड फेल इन टू द रिव्हर. असं तुम्हाला गृहीत धरायचं आहे किंवा असं इमॅजिन करायचं आहे, कल्पना करायची की तुम्ही रोड साईड तुमची पिकनिक गेली आहे शाळेची, तुम्ही त्या नदीमध्ये काय झालात तर स्लीप होऊन पडला आहात. ओके, वाईल प्लेइंग गेम, तुम्ही गेम खेळत असताना. ओके, राईट इन अबाउट 12 to 15 लाईन्स हाऊ युअर क्लासमेट सेव्ड यू. 12 ते 15 लाईनमध्ये सांगायचं तुम्हाला की तुमच्या क्लासमेट्सने तुम्हाला कशा प्रकारे सेव्ह केलं आहे किंवा वाचवलं. आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा, यात तुम्ही बदलही करू शकता. आन्सरमध्ये लिहा, वी वेंट फॉर पिकनिक ॲट रायगड फोर्ट. आमची पिकनिक ही रायगड फोर्टला गेली होती. इट वॉज द रेनी सीझन, हे रेनी सीझन होतं म्हणजे पावसाचे दिवस होते. एव्हरीथिंग वॉज ब्युटिफुल अँड अमेझिंग, सर्व काही कसं होतं तर सुंदर आणि अमेझिंग म्हणजे आश्चर्यचकित करणाऱ्या सगळ्या गोष्टी तिथे होत्या. वी सेटल नियर बिग रिव्हर, जात असताना आम्ही एका मोठ्या रिव्हरपाशी थांबलो. ओके, सम स्टुडंट्स वॉन्टेड टू एन्जॉय स्विमिंग इन द रिव्हर. काय मुलांना वाटत होतं की त्यांनी एन्जॉय करावी कशामध्ये तर त्या नदीमध्ये पोहून एन्जॉय करावी असं काय मुलांना वाटत होतं. बट अवर टीचर्स डिड नॉट अलाव इट, परंतु आमच्या शिक्षकांनी त्यांना अलाव केलं नाही. सो वी स्टार्टेड प्लेईंग क्लोज टू द बँक ऑफ द रिव्हर. त्यामुळे आम्ही काय करायला लागलो तर बँक जी आहे रिव्हरची, जी काही किनारा आहे रिव्हरचा त्या नदीचा, त्या किनाऱ्याजवळ आम्ही खेळत होतो. सडनली आय स्लिप्ड अँड फेल इन टू द रिव्हर. अचानक मी घसरलो आणि नदीमध्ये पडलो. ओके, द रिव्हर वॉज फ्लुडेड विथ स्ट्रॉंग करंट. त्या नदी जी आहे ती नदी एकदम जोरामध्ये वाहत होती किंवा खूप पूरजन्य अशा प्रकारची नदी ती वाहत होती. खूप जास्त पाण्याचा विसर्ग त्या नदीतून होत होता. आय डिडंट नो स्विमिंग, मला पोहायचं माहीत नव्हतं किंवा मला पोहता येत नव्हतं. आय ट्राईड टू बॅक टू द बँक बट आय वॉज मूव्हिंग अवे फ्रॉम द बँक. मी किनाऱ्याकडे येण्याचा खूप प्रयत्न केला परंतु आय वॉज मूव्हिंग अवे फ्रॉम बँक, परंतु काय झालं तर मी त्या बँकपासून किनाऱ्यापासून काय चाललो तर दूर जात होतो. आय शाउटेड फॉर हेल्प, मी मदतीसाठी ओरडलो. ऑल टीचर्स अँड स्टुडंट्स गॅदर्ड ऑन द बँक. सर्व मुलं आणि शिक्षक काय झाले तर त्या किनाऱ्यावरती, नदीच्या किनाऱ्यावरती जमा झाले. सम ऑफ माय फ्रेंड्स न्यू स्विमिंग, काही माझ्या मित्रांना पोहायचं जमत होतं किंवा त्यांना पोहता येत होतं. दे जम्प्ड इन द रिव्हर, त्यांनी नदीत उडी घेतली.
ते हेल्ड मी फर्मली, त्यांनी मला चांगल्या प्रकारे घट्ट पकडलं. पुल्ड मी टुवर्ड द बँक अँड ब्रॉट मी टू सेफ प्लेस, आणि मला त्यांनी काय केलं तर किनाऱ्याकडे ओढलं. अँड ब्रॉट मी टू सेफ प्लेस, आणि मला ते काय केलं त्यांनी तर सेफ प्लेसला ते घेऊन गेले. आय वॉज फ्रायटन फॉर सम टाईम, मी काही काळ घाबरलो होतो. लेटर आय फेल्ट वेल, नंतर मला चांगलं वाटलं. आय थँक्ड माय फ्रेंड्स फॉर सेव्हिंग माय लाईफ, मी माझ्या मित्रांचे आभार मानले, त्यांनी माझं जीवन वाचवलं त्यामुळे. दॅट वॉज माय मेमोरेबल इन्सिडेंट, तो माझ्यासाठी एक मेमोरेबल इन्सिडेंट होता. ओके, अशा प्रकारे जो आपला चॅप्टर आहे तो म्हणजे कुठला, द लिटल रिव्हर. या लिटल रिव्हरचे प्रश्न उत्तर इथे काय होत आहेत तर संपून जात आहेत. म्हणजे सर्व प्रश्न उत्तर आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला असेल तर तुम्हाला ते कळून आलंच असेल. ओके, तुम्हाला काही अडचणी असतील, काही शंका असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमेंट सेक्शनमध्ये जे काही हार्ड वर्ड्स आहेत त्याचे मिनिंग्स मी टाकलेले आहेत, ते जाऊन तुम्ही बघू शकता. ओके, कमेंट सेक्शनमध्ये जा, मी केलेली कमेंट बघा, त्यात तुम्हाला ते मिळून जातील. ओके, तुमच्या अडचणी असतील तर कमेंट सेक्शनमध्ये निश्चित मला कळवा. ओके, चला तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन हे चॅनल, आणि चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विशेषतः तुमच्या मित्रांसोबत चॅनल जरूर शेअर करा. ओके, तोपर्यंत मग ठीक आहे. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.